नमस्कार. तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी बिल आणि तुमचं गुगल लोकेशन सोलारसाठी जेव्हा तुमच्याकडून विचारणा करण्यात येते तेव्हा या दोन गोष्टी आमची टीम तुमच्याकडून पहिल्यांदा मागते. का माहित आहे? तुमच्या करंट इलेक्ट्रिसिटी बिलावरून तुमचा कन्झ्युमर टाईप कळतो. तुम्ही रेसिडेन्शियल आहात, कमर्शियल आहात की इंडस्ट्रीयल आहे. तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी टेरिफ कळतं. त्यानंतर सँक्शन लोड किती आहे, फिक्स चार्जेस किती आहेत, ह्या सर्व गोष्टी कळतात. तुमचा महिन्याचा सरासरी वीज वापर लक्षात येतो. इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल ग्राहकांच्या बाबतीत दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला त्यांचा वीज वापर कसा बदलत जातो या सर्व गोष्टी इलेक्ट्रिसिटी बिलावरून लक्षात येतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपण तुमच्यासाठी किती किलोवॅटची सोलार सिस्टीम लागणार आहे हे ठरवतो. लोकांना वाटतं की जास्त साईजची सोलार सिस्टीम लावली तर जास्त बेनिफिट, जास्त सेव्हिंग्स मिळू शकेल, परंतु असं होत नाही. जर आवश्यकतेपेक्षा जास्त साईजची सोलार सिस्टीम लावली तर फायद्यापेक्षा नुकसान होऊ शकतं. या आणि अशा अनेक गोष्टींसाठी इलेक्ट्रिसिटी बिल आणि त्याचे अनालिसिस हे आवश्यक ठरतं. दुसरी गोष्ट आहे गुगल लोकेशन. गुगल मॅप वरून तुमच्या रूफचा एरिया कळतो, आजूबाजूला असणाऱ्या इमारती, झाडं यांची पोझिशन कळते, सावली निर्माण करणाऱ्या गोष्टी जसं की वॉटर टँक, पॅरेपेट वॉल यांची साईज आणि साधारण त्यांची पोझिशन लक्षात येते. सोलारच्या बाबतीत अगदी छोटीशी सावली ही सोलारचं जनरेशन ड्रास्टिकली कमी करू शकते. या सर्व गोष्टींवरून सोलार पॉवर प्लांटचं पोझिशनिंग आपल्याला करता येते. पॅनलची डायरेक्शन, पॅनलचं पोझिशन ह्या सर्व गोष्टी टेंटेटिव्हली ठरवता येतात. नंतर होणाऱ्या डिटेल सर्व्हेसाठी हे इनपुट खूप महत्त्वाचे असतात. डिटेल साईट सर्व्हेसाठी जो पर्सन तुमच्याकडे येतो त्याच्याकडे हे सर्व इनपुट सुरुवातीलाच असतील, तर नंतरचा जो सर्व्हे आहे, डिटेल्ड सर्व्हे आहे, तो अधिक अचूक आणि कमी वेळात होतो. त्याच्यामुळे सोलार इन्स्टॉल करायचं असेल तर हे सुरुवातीचे अनालिसिस अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हालाही सोलार इन्स्टॉल करून तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी करायचं असेल तर तुमचंही करंट इलेक्ट्रिसिटी बिल आणि गुगल लोकेशन पाठवा आणि इंडस सोलार पॉवर बरोबर फ्री कन्सल्टेशन बुक करा.